दानपरायणं विनायकं गुरुवंदे भवबंध विमुक्तये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृते राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मप्रकाशी, जळी रक्षिले निर्जीव कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजे उपमा नाडळे लोकी। भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी। स्वयं श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा। जया आदरे पूजिले पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ते दिव्य लोकासी नेली। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता। अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती। मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाही कांटाळा। पडून राहीन तै ठाई, उगाची संताचे पायी। न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा। तुम्ही आम्ही पिडोजेने, दोन्ही वारती एकाने। बैसलो धरणे हाका देत दाराशी, पडून राहीन तै ठाई तुम्हा संताचे पाही। न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा। तुका म्हणे या बोला, तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला। न पाहिजे केला अवघा माझा अव्हेर। पडून राहीन तै ठाई उगाची संताचे पायी। न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हिराबाई मातेच्या ह्या दरबारामध्ये हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्त्यामध्ये असलेली ही 7व्या दिवसाची प्रवचनरूपी सेवा आपण सर्व भक्तगणांनी अनेक वर्षापासून या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणचं कार्य करत असता, अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करत असता, या सप्त्यामध्ये आपण नामस्मरण, अखंड नामस्मरण चाललेलं असतं, इथं अन्नदान चाललेलं असतं आणि त्याच्या जोडीला थोडं ज्ञानदानसुद्धा असणं गरजेचं आहे।
अन्नाने माणसाची तृप्ती होती क्षणाची. किती भुकेलेला माणूस असू द्या किंवा त्याला किती भूक लागू द्या, दुपारी 12 वाजता जर त्याला जेवायला दिलं, त्याला घे घे म्हटलं, तर तो पोट भरल्यानंतर बास बास म्हणतो, आता नको आता नको आता नको आता नको म्हणणारा माणूससुद्धा दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता कुणातरी दारात जाऊन भिक्षान देई माधू केरी काहीतरी मागतो, कारण पोटाला पुन्हा भूक लागते. मनुष्य जीवनामध्ये अशी अवस्था आहे. भगवान परमात्म्याने सगळे जीव निर्माण केले, पण भगवान परमात्म्याला संतोष झाला नाही. भगवान परमात्म्याला वाटलं मी एवढी सगळी प्रजा निर्माण केली, पण ही सगळी दुःखी आहेत, ही सगळी परावलंबी आहेत. आणि दुःखी परावलंबी असलेली प्रजा, पण ह्यांच्यातला एकही असा जीव नाही तो माझी भक्ती करू शकतो. आणि यांच्यामध्ये तृप्ती नाही कधी, इतर योनीच्या ठिकाणी कधी तृप्ती नाही. लक्षात घ्या. महाराज म्हणतात का तृप्ती नाही? कारण त्यांचा जो देह ते विषयी सेवन करण्याकरता आहे. भगवान परमात्म्याने ज्यावेळेला सृष्टी निर्माण केली, सगळ्या जीवाला 4 गोष्टी दिल्या. प्रत्येकाला आहार दिला. आहाराशिवाय कोणीच राहू शकत. किती झाला संन्याशी मध्यान्नीशी तोंड वासे, आहाराची गरज आहे प्रत्येकाला, पण प्रत्येकाच्या आहारामध्ये बदल आहे. कमीत कमी पशुपक्ष्यांना जरी कळत नसलं तरी पशुपक्ष्यांना कळतंय. माणसाला जे कळत नाही ना ते पशुपक्ष्यांना कळतं. पशुपक्षी दुसऱ्याच्या ताटातलं खात नाही, पण माणूस स्वतःचं खातो आणि दुसऱ्याच्या ताटातलं पण खातो. कसं मी मला उदाहरण देऊन सांगेन. कारण माणसाच्या ठिकाणी काय आहे, हव्यास जास्त आहे. काम, इच्छा, मला पाहिजे मला पाहिजे, माझं ते माझं, तू समोरच्याचं ते पण माझं, अशी धारणा त्याच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी पशुपक्ष्यांना भगवान परमात्म्या परिमितीमध्ये दिलेलं आहे. प्रत्येकाच्या आहारामध्ये बदल आहे. आज आपण मनुष्य जात आपण सगळं शिजवलेलं अन्न खातो. परंतु आपण जरी शेतामध्ये कडबा पेरला, कडब्याला जर ज्वारी आली तर ज्वारीच्या भाकरी करून आपण खातो. दावणीच्या बैलाला देत नाही. दावणीच्या बैलाला कडबा असतो. कडब्याची उत्पत्ती कोणी केली? भगवंताने. त्यामध्ये ज्वारीचे दाणे कोणी निर्माण केले? भगवंताने. ज्वारीचे दाणे माणसा करता, कडबा बैला करता. पण माणसं जर कडबा खाऊ लागली, मग बैलांनी काय खायचं? असं बैलाला कडबा आहे, पण बेलदाराच्या घरी जी गाढवं असतात ना देववर ओझी व्हायला, बेलदाराच्या दारात कधी गेले तर कडब्याची ओळी लागलेली नसते. तो त्याचं सगळं काम करू की गाढव हुसकून देतो आणि ते उकिंड्यावर जातं उकिंडा खायला. काम करायचं, पण त्याचा आहार वेगळा आहे. त्याच्या पलीकडे गेलं तर गाढवापेक्षा डुकराचा आहार वेगळा आहे. गाढव तरी उकिंड्यावरचं खातं, पण डुक्कर सगळ्या माणसांची विष्ठा खातं. त्याचा तो आहार आहे, त्याला तो आवडतो. कुणाला? त्याला जर तुम्ही चांगले पदार्थ दिले तर तो खाणार नाही, त्याला तेच आवडतं. म्हणून सगळ्यांचा आहार भिन्न आहे. आपण आपल्या आहारापासून बाजूला जायचं. स्वर्गातल्या देवांचा आहार वेगळा आहे, तिथं अमृतपान आहे. परंतु या ठिकाणी आपण असा विचार केला पाहिजे. काय विचार करायचा? आपल्याला भगवंताने दिलेला मनुष्यदेह आपल्याला सार्थकी लावायचा आहे. ह्या मनुष्यदेहामध्ये आपल्याला जन्माला आल्यानं हा आपल्याला जन्म मिळाला सहज मिळालेला नाही. लक्षात आलं का? सहज कोणती गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण असावं लागतं. कारण नसेल तर कार्य घडत नाही. कारण आता तुम्ही आम्ही एवढे जण इथं या ठिकाणी दुपारी जमलो आहे. सकाळी ज्ञानेश्वरी पारायण केलं, आता प्रवचन आहे, नंतर महाप्रसाद आहे. काहीतरी कारण आहे. अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन ज्यांनी केलं त्या नियोजनाच्या अनुसरून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. कारण आहे. तसं तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये जे आलेलो आहोत ना, ते कशा करता आलो त्याला कारण आहे. संत महात्म्य मृत्यूलोकामध्ये आले त्याला कारण आहे. भगवान परमात्मा मृत्यूलोकामध्ये येतो त्याला कारण आहे. पण त्यांच्या कारणामध्ये आणि तुमच्या आमच्या कारणामध्ये बदल आहे. तुम्ही आम्ही जे आलो आहे ना ते केवळ भोगण्याकरता आलेलो आहे. पूर्व आपल्या जीवनामध्ये असा एकही माणूस नाही की तो सर्व सुखी आहे. सुख नाही असं नाही. सुख आहे का प्रपंचामध्ये? नाही. पण ज्ञानेश्वर म्हणतात ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात संसारामध्ये सुख आहे. पण किती हे सांगत असताना ते असं सांगतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. मुलाचं लग्न होत नाही दुःखी आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर मुलाचं लग्न ठरलं. इतका आनंद झाला आनंद गगनात मावे ना. चांगलं झालं, माझ्या मुलाचं लग्न सार्थक झालं. आता माझं एकदा लग्न करून दिलं की मी मोकळी झाली.
पण गंमत अशी होती, 4-6 महिने वर्ष गेलं आणि त्या सुनबाईनी जर थोडे गुण उधळले, तिने तिचा स्वभाव दाखवला. मुलगी पाहताना आपण काय पाहतो? रूप पाहतो, गुण पाहत नाही. गुण म्हणजे पत्रिका म्हणजे गुण नाही. म्हणून सुसंस्कारित असलेल्या परिवारामध्ये, संस्कारजन्य असलेलं, संस्कारक्षेम असलेलं जे कुटुंब असतं, तिथं आई वडिलांची जशी सेवा करावं तशी सासूसासऱ्यांची करावी. अतिथीला आल्यानंतर आपण अन्नदान करावं, तुळशीला पाणी घालावं, तुळशीला प्रदक्षिणा करावं. भूत दया गाई पशूंचे पालन, तहानले जीवन मना माझी. सुख नाही असं नाही, पण सुख किती आहे? दिसण्यापुरतं आहे, असायला नाही. दिसतं. कसं दिसतं तुम्हाला मी सांगतो की सुख दिसतं जसं मृगजळाचं पाणी उन्हाळ्यामध्ये कुठंतरी असल्यासारखं दिसतं, पण ते खरं नसतं. तसं तुम्ही आम्ही जे संसारामध्ये विषय भोगतोय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या सगळ्या गोष्टी करत असताना, संसार करत असताना आपल्याला वाटतं याच्यात सुख होईल, याच्यात सुख होईल, याच्यात सुख होईल. पण महाराजांचं म्हणणं असं आहे, काय म्हणणं आहे महाराजांचं? विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी केवी. तृप्ती होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, भूक 2 प्रकारची, एक पोटाची भूक असते आणि दुसरी मनाची भूक असते. मन कुणाचंही तृप्त होत नाही. एखाद्या माणसा दरिद्री माणूस आहे, त्या माणसाकडं काहीच नाही आणि त्याला वाटतं मला जर 10-20 रुपये मिळाले तर चांगलं होईल. त्याला भगवान परमात्म्याच्या कृपेने 10-20 रुपये मिळाले, पण ज्या वेळेला 10-20 मिळाले तेव्हा त्याचं लक्ष 100 रुपयावर गेलं. मला 100 मिळाले पाहिजे. एखाद्या माणसाला राहायला घर नाही, देवाला म्हणतो आडूसा कोणी निवारा मला राहायपुरता देवा. त्याला दिलं घर कौलाचं चांगलं मस्तपैकी, पण दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर याच्या ठिकाणची शांतता, याच्या ठिकाणचं समाधान, याच्या ठिकाणचं सुख निघून गेलं. तो काय आला? अतृप्त झाला. म्हणून पहिली भूक आहे ती पोटाची आणि दुसरी भूक आहे ते मनाची. पोटाच्या भुकेच्या निवारणाकरता भगवान परमात्म्यांनी प्रत्येकाच्या अन्नाची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही निर्माण करता, तुम्ही सगळं कमावता आणि तुमचं 25 माणसाचं कुटुंब तुम्ही चालवता? अजिबात नाही. 25 माणसाचं कुटुंब तुम्ही चालवता हा तुमचा समज आहे. पोट तुमचं जरी असलं आपलं स्वतः तरी भरणारा भगवान परमात्मा आहे. तुमच्या घरात किती विपुल असे सामुग्री असू द्या, किती सुबत्ता असू द्या, पण त्यातलं तुम्हाला काय खाऊ द्यायचं आणि काय खाऊ द्यायचं नाही हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. घरात साखरेची भरून ठेवलेलं आहे. बाहेरची लोक गोडधोड खाऊन जातात, पण हा म्हणतो मला बिगर साखरेचा साखर देवाने ठरवलेला खाऊन द्यायची नाही. याच्याकडे आहे उपलब्धता आहे, पण खाऊन देणं, पोट भरणं देवाच्या हातात आहे. या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. हा ती भूक आपली झाली. दुसरी भूक आहे मनाची. मनाची भूक जर आपल्याला शमवायची असेल, मनाची ठिकाणची जी भूक, मनाच्या ठिकाणची धाव नाही, ते जर थांबवायचं असेल तर त्यासाठी उपाय आहे तुमचे परमार्थ. आणि परमार्थच्या ठिकाणी ताकद अशी आहे. परमार्थ कसा करावा याला पण वर्म आहे. महाराज म्हणतात मनाची भूक थांबवण्याचं सामर्थ्य फक्त एक तर भगवंतामध्ये आहे आणि एक तर संतांमध्ये आहे. दोघांशिवाय आपलं मन कुणी शांत करू शकत. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. परिणाम असा होत असतो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले. या ठिकाणी आता आपल्या हिराबाईच्या प्रांगणामध्ये चाललेला हा सप्ताह, यामध्ये आपण ज्ञानेश्वरी पारायण करतो. ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं? महाराज म्हणतात फळ नसेल तर माणूस प्रवृत्त होत. एखादा माणूस महिनाभर नोकरीला गेला घरून डाबा घेऊन आणि महिन्यानंतर त्या मालकाने पगार देत नसेल तर महिनाभर कामाला जाऊन काही उपयोग झाला? तसं तुम्ही आम्ही मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर जर संतांनी सांगितल्याप्रमाणे परमार्थ करत नसू तर तुमचा आमचा जन्म वाया जाणार. तुकोबर आहे असं सांगतात बाबांनो. आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही आमचं ऐका. तुकोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगा सांगतो म्हणता, पण आम्ही तुम्हाला कधी विचारलं का तुम्ही आम्हाला सांगा? नाही बाबा. तुकोबर आहे म्हणतात आम्ही जे मृत्यूलोकामध्ये आलो ना, कारण तुकोबरायांचं आपलं नातं आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. जसं मुलाचं आईचं नातं असतं, त्या आईला सर्वथैव असं वाटतं, सतत असं वाटतं माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, हित व्हावं, हा मोठा व्हावा, याला सुख समाधान शांती आनंद प्राप्त व्हावा, याच्या जीवनाचं कल्याण व्हावं, याच्या जीवनाचं सोनं व्हावं, याच्या मागची सगळी दुःख निवृत्त व्हावं, दुःख त्याच्या जीवनात कधी राहू नये म्हणून आई वडील त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आई वडिलांना वाटतं मुलाचं हित व्हावं म्हणून आपल्याला जन्म देणारे आई वडील माहिती आहेत.
आई वडिलांना आपण डोळ्यांनी पाहिलं, देव कोणी पाहिलं आहे का तुमच्यात सांगा? मी देव पाहिला. देव पाहण्याची वस्तू नाही, देव नाही असं नाही, देव आहे, पण तो पाहायचा कशाने? जसं भगवान श्रीकृष्णाला 11व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचला ना, 11व्या अध्यायाचा विश्वरूप दर्शन, तर विश्वरूप दाखवण्याकरता ज्यावेळेला 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती सांगितल्या, विभूतीयोग, मला कुठं पहा, मला पक्ष्याच्या ठिकाणी कुठं पहा, पशुच्या ठिकाणी कुठं पहा, जन त्या वृक्षांच्या ठिकाणी कुठं पहा, माणसामध्ये मला कुठं पहा, देवामध्ये मला कुठं पहा, मला पाहण्याची ठिकाणं सांगितले. इथं मी आहे, तिथं मी आहे, तिथं मी आहे. या 12 महिने याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. जे तर संपत्ती आणि दया 2 गोष्टी सांगितल्या. माणसामध्ये कुठं देव शोधायचा, हा देव माणूस आहे, कसा शोधायचा, 2 गोष्टी सांगितल्या भगवंतांनी. जे तर संपत्ती आणि दया ते माझी विभूती. काय म्हणले? ते माझा खरा, तो माझा अंश आहे. दया पाहिजे माणसा ठिकाणी. किंवा दुसरी गोष्ट तुकोबराय दुसऱ्या बघून सांगतात, देव कुठं पाहिजा? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू, तोची दुसरा साधू नाही. बहिरंगाचे साधने साधू जे असतात, मुक्ताबाईंनी त्याचा काय केला? निषेध केला. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याते म्हणू नये साधू. ही जगाला उपद्रव आहे त्यांचा, हे जगाला त्यांचा भार आहे. जो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो, लक्षात आलं का? दुसऱ्याच्या दुःख झाल्यानंतर आपल्याला आनंद होता कामा नये. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊन दुसऱ्याच्या सुखामध्ये स्वतःला सुख मानतो, तो साधू समजावा. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दुसरीकडे पाहायची आपल्याला दृष्टी दिली. म्हणून 11व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलं, या तुला मी मोजक्या विभूती सांगितल्या, पण माझं एवढं स्वरूप नाही, माझं स्वरूप तुला मी दाखवतो, मी तुला कळन मी केवढा आहे, मी कसा आहे. देवाचा परिचय झाला पाहिजे. देव असून उपयोग नाही, देव प्राप्त झाला पण परिचय नसेल तर त्याचा विनियोग होत नाही. परिचय पाहिजे. तुमच्या खिशात 500ची नोट आहे बरं का, पण तुम्ही आता गेला कुठेतरी गावात, आळंदीला, तिकडं आणि सुट्टे पैसे संपले. आता तुम्ही म्हणता तर येताना विचार केला, अरे पैसे होते तेवढे संपले, आता मी घरी कसं काय जायचं? आता इथं ओळखी पाळखीचं कोण नाही, मला तर थोडी भूक पण लागली, मला तहान पण लागली, पाणी घ्यावं 10 रुपयाचं, तर आता पैसा नाही. 500ची नोट आहे पण ती तुम्ही विसरला, आहे माझ्याकडं. तसा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. सर्वा घटी राम देहा देई एक. तो एक असलेला भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये असलेला. तुम्ही 15 अध्याय वाचला का नाही? त्यामध्ये काय सांगितलं? सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयामध्ये असणारा, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरनिशी ते वस्तू, तो मी, मला तो ओळखा. म्हणून माणूस जाऊ द्या, माणसाचं दुर्गुण सोडून द्या, माणसाचा आत्मा जाणता आला पाहिजे. म्हणून म्हणतो ना, आत्म्याने आत्मा जाणायचा. जाऊ द्या मोठं, दुर्गुणाचा त्याग करा. या ठिकाणी तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेला. जसं खिशात 500ची नोट आहे पण आपण तिला विसरलो, आता असून सुद्धा तिचा उपयोग आहे का? कारण तिची आठवण नाही ना आपल्याला. तसा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेला, त्याला आपण विसरलोय. विसरण्याचा परिणाम काय झाला? विसरले तया थोर झाली हानी, पततील खाणी 84च्या. आपण जे सगळी दुःख भोगतोय जीवनामध्ये, किती दुःख आहेत जीवनामध्ये, दुःख सांगता येत. म्हणून संसाराला संसार सागर म्हटलं, हे संसार समुद्र म्हटलं. या संसार सागरातून यामध्ये का म्हटलं, त्याला सागराची उपमा का दिली? त्याला तलावाची दिली नाही, नदीची दिली नाही, ओढ्याची दिली नाही, कशाची दिली? सागराची. सागरामध्ये पाणी आहे एवढं खरं आहे, पाणी दिसतंय, पण किती हे मोजता येत? तर संसारामध्ये दुःख आहे, सगळ्यांनाच कबूल आहे दुःख आहे, पण किती हे सांगता येत नाही. एवढं मोठं दुःख आपल्याला बाजूला करायचं आहे. या दुःखातून पलीकडे आपल्याला जायचं आहे. ते जाण्याकरता, त्या दुःखातून बाजूला होण्याकरता मग हे दुःख का आलं आपल्याला पहिलं कळलं पाहिजे. आपल्या वाट्याला दुःख येतं हे आपल्याला निवृत्त करायचं आहे. हे खरं जरी असलं तरी हे दुःख आपल्याकडं का आलं याचं कारण शोधलं तर त्याला हुसकून लावता येतं. आपल्या घरामध्ये एखादा भाडेकरी आपण जर ठेवलेला असेल आणि आपल्याला वाटलं आता सध्या काय गरज नाही, राहू द्या, 2-2 घराचं करायचं काय, पण नंतर गंमत अशी होती, त्याची मुलं लहानाची मोठी होतात,
मुलाचं लग्न होतं, दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, आता त्याचं घर कमी पडतं, त्याला वाटतं ते घर आपलं आहे ना, मग त्या भाडेकऱ्याला आपण सांगू निघून जा. मग तो भाडेकरी काय म्हणतो, मी घरातून निघणार. का निघणार नाही? तू मला 11 वर्षाचा करार करून दिलेला आहे, मी घरातून निघणार नाही. भाडेकऱ्याने घरावर काय केलं, कब्जा केला आहे, तो निघत नाही. त्याप्रमाणे तुमचं आमचं हृदयरूपी हृदयबंदी खाना केला, हा हृदयरूपी आपल्या म्हणून कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. व भगवान परमात्मा जो आपल्या हृदयामध्ये आहे, या हृदयामध्ये आपण काय केलं, त्या भगवंताला विसरले तया थोर झाले. आणि भगवंताच्या विसर झाल्यामुळं देवाचा विसर आणि देहाचा आठव. बरं का, दुःखाला कारण काय आहे, देहाचा आठव. देहाचा आठव म्हणजे काय, देहाला नुसतं आठव नाही झाला, देहाला मी माझं म्हणायला लागलो. हा देह माझा आहे, देह माझा आहे. आणि देह संबंधाने पती पत्नी मुलं नातवंड मामा मामी काका काकी हे सगळे माझे आहेत. हे माझं घर आहे, ही माझी जमीन आहे, ही माझी गुरंढोरं आहेत, हे माझे नातेवाईक आहेत. आपण असं म्हणू लागलो का, देहाला माझं म्हटलं. वास्तविक आपली चूक काय झाली, आपली चूक एक लक्षात केली पाहिजे. पहिल्यांदा आपण आपलं चूक कबूल केली पाहिजे. चूक कबूल झाली तर ती दुरुस्त करता येते, चूक कबूल केली नाही तर ती दुरुस्त करता येत. मला सांगा, तुम्ही आजारी पडला, डॉक्टरकडे जर तुम्ही गेला आणि तुम्हाला नक्की काय दुःख आहे, काय दुखतंय ते जर डॉक्टरला सांगितलं नाही प्रामाणिकपणे, तर डॉक्टर त्याच्या उपाय करणार का? नाही. तिथं तुम्हाला कबुली देता आली पाहिजे. तसं साधू संतांच्या ठिकाणी आपल्याला आपलं दुःख सांगता आलं पाहिजे, आपली चूक सांगता आलं पाहिजे. त्या भगवंत एवढा मोठा सुखाचा सागर असलेला, 2 गोष्टी मी सांगत असतो, एक हे दुःखाचा सागर आणि एक हे सुखाचा सागर. आपली आता मला सांगा, आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे मला सुख पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे, पण किती पाहिजे? हो, जसं धनलोभ्याला धन आवडतं, किती मिळालं तरी कमीच आहे, तसं आपल्याला सुख पाहिजे, सगळीकडे सुख पाहिजे, जिथं जाईन तिथं सुख पाहिजे आणि सुख अखंड पाहिजे. असं आहे का, मला दुपारपर्यंत सुख द्या आणि दुपारच्या पुढे दुःख द्या, असं नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला स्वप्नात सुद्धा दुःख नको आहे, लक्षात घ्या. लोक जागृतीमध्ये दुःख भोगतात जगत असताना जीवनामध्ये, आणि रात्री झोपल्यानंतर जी स्वप्न पडतात, स्वप्नात सुद्धा ती दुःखीच असतात. कोण आरडतोय, कोण ओरडतोय, कोण अनेक दुःख आहेत. मग मला सांगा, स्वप्नामध्ये माणूस गेला आणि स्वप्नामध्ये गेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं. मी एक उदाहरण सांगत असतो किंवा ते ग्रंथामध्ये आलेलं आहे. एक राजा होता, सार्वभौम राजा, त्याला निष्कळंक, त्याला कोणी वैर नव्हतं, त्याला कोणी दुश्मन नाही, कोण नाही, त्याला वैरी नाही, असा असलेला अपराजित असलेला राजा, सार्वभौम असलेला राजा, सगळी साधन संपत्ती त्याच्या पायाजवळ लोटांगण घालती, आणि असा असलेला राजा गादीवर झोपला. कुठं? फुलाच्या राजा चक्रवर्ती निजेला सुमन शेजेवरी, स्वप्न पडलं, स्वप्नी होऊनी भिकारी अत्तेंच्या घरी भीक मागे. एखादा फुटपाथला झोपणारा माणूस, त्याला जर एखाद्या रात्री स्वप्न पडलं तर त्याला वाटतं मी मोठ्या नोकरीला लागलोय, मी गाडी घेतली, बंगला बांधलाय, लग्न झालंय, मुलं बाळ, पण जागा झाले होते काही नसतं. तसा तो राजा स्वप्नामध्ये गेला, भिकारी झाला आणि गावामध्ये भीक मागत फिरतोय. गावामध्ये भीक मागत असताना प्रकार असा झाला, तो भीक मागत फिरत असताना त्याच्या मग गावातली कुत्री लागली. कुत्री लागल्यानंतर कुत्र्याने त्याच्या मांडीत पोटरीचा लचका तोडला, रक्त बंबाळ झाला. तो आरडतोय ओरडतोय, अरे मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, भीक मिळाली नाही तरी चालेल पण कुत्रं चावतंय मला, याला धरा कोणतरी. तो तर ते आरडणं ओरडणं ऐकलं आणि शेजारी असलेले त्याचे सेवक ते म्हणतात, हे राजे का ओरडतात? मग राजांना हलवून जागं केलं तर राजे का आलं, काय वाचवा तुम्ही, काय दुःख आहे तुम्हाला? तो म्हणतो काय नाही, मला कुत्रं चावलं. म्हणले कुठं चावलं? आता स्वप्नातला माणूस जागा झाल्यावर स्वप्नात चावलेलं कुत्रं दाखवता येतं का? दाखवता येतं. अरे नाही, मग चावलं हे खरं आहे का न चावलं हे खरं आहे? मला सांगा, त्याला कुत्रं चावलं हे खरं आहे का कुत्रं न चावलं हे खरं आहे? खरं आहे ना. तो रडला कशाला असता, आरडला ओढला, हाका मारीत होता ना, अरे मला वाचवाय कोणतरी या कोणीतरी. जर त्याला चावलंच नसतं तर त्यांनी कोणाला हाक मारली नसते. आता आपण हाक मारतो का नाही, रडतो का नाही? आपण संसारामध्ये रडारड चालूच आहे आपली. त्याचं ते दुःख निवृत्त होण्याकरता त्याला जागं करणं महत्त्वाचं आहे. त्याला इतर उपाय करून उपयोग नाही. जर तो म्हणतो अरे कुत्रं चावतंय, पळा पळा काठी मला वाचवा, आणि त्याच्याजवळ उभी असलेली लोक जर काठी घेऊन आली असती, पण तिथं कुत्रं नव्हतंच ना, तो एकटाच होता.
तसे तुम्ही आम्ही जे दुःख भोगतोय ह्या दुःखातून जर बाहेर पडायचं असेल तर इथं कृतीची गरज नाही, इथं बाकी कर्माची गरज नाही, इथं गरज आहे ज्ञानाची. जसं त्या शेजारी जागा असलेल्या माणसाने त्याला झोपेतून उठवलं आणि त्याला ज्ञान करून दिलं. काय ज्ञान करू? अरे बाबा तुला काय इथं कुत्रं बित्र चावलं नाही, तू राजा आहेस, तुला ताकद नाही, इथं मुंगीसुद्धा येऊ शकत नाही, पण तू राजा हे विसरला. कधी विसरला? स्वप्नात गेल्यावर. तसे तुम्ही आम्ही स्वतःला विसरलो, आपली ताकद माहीत नाही. आपल्याजवळ एवढी शक्ती आहे. किती मनुष्य द्यायला आहे? जी ब्रह्मदेवाला शक्ती नाही, जी इंद्राला शक्ती नाही, जी कैलासात नाही, वैकुंठात गेल्यानंतर त्या लोकांना नाही, एवढा मोठा अधिकार तुमचा आमचा असलेला, पण आपण दुःख भोगतोय का? स्वतःची जाणीव नाही, स्वतःची ओळख नाही. हृदयामध्ये असलेला भगवान परमात्मा एवढा मोठा सुखाचा सागर जवळ आहे, पण त्याचा आपल्याला परिचय नाही. तहान लागली, पाण्याकरता फिरतोय, पण शेजारी अमृताचा भरलेला हंडा आहे माझ्या घरात, त्याची विसर पडलाय. तसा हृदयामध्ये सुखाचा सागर असलेला तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये. तो भगवान परमात्मा जो सुखाचा सागर असेल तर तुम्ही दुःख का भोगता? तुम्हाला स्वप्न पडलं, स्वप्नात गेल्यानं स्वतःला विसरले आणि मग मात्र त्यातून मग साधू संतांनी ते पाहिलं. अरे बाबा हे का रडतात, का रडतात, ओरडतात, का दुःख भोगतात? यांना यांच्या स्वतःच्या परिचय करून देणं गरजेचं आहे. मग साधू संत येतात तुमचं दुःख पाहून. बुडते हे जन न देखवे डोळा, पाहवत नाही. आईला मुलाचं दुःख पाहवत नाही. आई हातातलं काम टाकतीन, त्याला उचलून घेते. मुलगा खड्ड्यात पडन, विस्त्यात हात घालीन, ते घाणीत पडन, मुलगा आपल्याला दुःख होईन, त्याला जखम होईन, त्याला म्हणून त्याच्यातून बाहेर काढायचा आई हातातलं काम टाकते आणि त्या मुलाला घेण्याचा प्रयत्न करते. म्हणून त्या ठिकाणी संत महात्मे वैकुंठात राहणारे ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो. कारण आपल्याला मी सांगितलं ना, जन्म देणारे आईबाप, तसे दुसरे आईबाप आपण देणं ठेवलं आहे. एक आहे संत आईबाप, दुसरा आहे देव आईबाप आणि चौथे वेद माऊली आपले आईबाप. त्या चौघांना विसरायचं नाही. वेद कसा आपला? कारण वेद आपलं हित करतो. ज्या वेळेला भगवान परमात्म्यांनी सृष्टी निर्माण केली, सृष्टीच्या कल्याणाकरता परत त्यांनी व्यवस्था लावली, वेद निर्माण केला. काय करतो वेद? वेद म्हणजे शास्त्र, शास्त्र म्हणजे श्रुती. त्या श्रुती त्या जीवाला अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. काय सांगते श्रुती आम्हाला? तुम्ही मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना, आला. मृत्यू लोकामध्ये आपणच जन्माला आलो असं काय नाही. कुत्री जन्माला आली, मांजरं आली, उंदरं आली, साप आले, किडूक मिडूक आले, पशुपक्षी पण जन्माला आले. त्यांच्या जन्मात पण आईबाप आहे. तरी सुद्धा त्यांचा जन्म जरी असला तरी या ठिकाणी तुमच्या आमच्या जन्मामध्ये आणि त्यांच्या जन्मामध्ये फरक आहे. तुमच्या आमच्या जन्मामध्ये भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला हा जन्म आहे. ह्या जन्मामध्येच आपल्याला आपली स्वतःची ओळख करून घेता येते. स्वतःची ओळख करून घेणं म्हणजे भगवान पहिल्यांदा स्वतःला ओळखायचं. देव ओळखायची गरज नाही, देव कुठं आपल्यापासून दूर नाही. या ठिकाणी महाराज म्हणतात ते संत महात्मे असं म्हणतात. मी तुम्हाला विषय सांगत होतो, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, पण आपण मनुष्य म्हणून जगतो का? हा पहिला मुद्दा आहे. मग आपण दिसायला माणसं आहे का असायला माणसं आहे? आपण फक्त दिसण्यापुरती माणसं आहे, हसायला माणसं का? माणसासारखं वागत. म्हणजे गाडगे भाऊ म्हणतात बाबा परमार्थ बाकी जाऊ द्या, काय करू नका, देव व्हायच्या भानगडीत पडू नका, पहिला माणूस व्हा. कारण भगवान परमात्म्याने हा भक्तीचा अधिकार माणसाला दिलेला आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला असे. य लोकीचा हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्माला आलो धन्य आहे. म्हणून माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करावं हे कळत नाही. आपण निषिद्ध विषयाकडे का धावतो? जी गोष्ट करू नये ती करतो आणि जी करायला पाहिजे ती करत. याचं कारण आहे आपल्यावर अनंत जन्माचे संस्कार आहेत, अनंत जन्माचे. कारण आत्तापर्यंत आपले अनेक जन्म झाले, माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. मागचा जन्म कुणाचा होता आपला माहिती आहे का? आता आपण ह्या देहातून गेल्यानंतर आपण कोणत्या देहामध्ये जाणार माहिती आहे का? नाही. याला म्हणायचं अज्ञान. ह्या अज्ञानातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मला तिथं जायचं आहे, आपल्याला कळलं पाहिजे. मला कुठं जायचं आहे कळलं पाहिजे, ठरवलं पाहिजे, साध्य ठरलं पाहिजे. तुम्ही बॅगा भरल्या आणि मला जायचं आहे प्रवासाला, तुम्ही स्वारगेटला एस टी स्टँडला गेल्यानंतर तिथं एस टी स्टँड उभे राहिले, गाड्या येत्या जात्यात. का हो तुम्ही का आले? नाही मी प्रवासाला जायचं आहे, मला बॅगा सगळ्या भरून आणल्यात. मग कुठं जायचं आहे? अजून तेच ठरवलं नाही. मग ठरवायचं कधी?
ठरवायचं कधी. तसं आत्ता आपल्याला जायचं एवढं तर खरं आहे का नाही. आत्तापर्यंत सगळे गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे गेले ना आत्तापर्यंत. कोण राहिलं का. येथे उरो आले नाही अवतार. रामकृष्णाधिक गेले. राम गेले, कृष्ण गेले, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अनेक संत महात्मे गेले, आपले पूर्वज गेले. आता गेले ते गेले, पण आपल्या मनुष्य देहामध्ये भगवंताने आपल्याला बुद्धी दिली. मी कुठून आलो हे जर पहिलं कळलं पाहिजे. जाऊ द्या, कुठं जायचं नाही कळलं, मी कुठून आलो ते कळलं पाहिजे. आता मी आलो ताजने माळ्यातून, तुम्ही आले ते आमच्या प्रत्येकाच्या वस्तीहून आले, तिथून आलं हे खरं आहे का. नाही, हे देहदृष्टीने, हे देहदृष्टीने. आपल्याकडे देहदृष्टी आहे, देवदृष्टी नाही. देहदृष्टी दुःखाला कारणीभूत आहे. देहाला मी म्हटणं, देह माझा म्हटणं. एक साधा गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्षात येईल. आपल्या दुःखाचं कारण काय आहे आणि परमार्थ दुःखातून बाहेर पडण्याकरताच करायचा. ज्याला मोक्ष मोक्ष म्हणतो ना आपण, मोक्ष म्हणजे काय, सुटणं. या एकदा या राडगाडग्यातून सुटायचं, जन्म मरणाच्या दुःखातून सुटायचं. अनेक दुःख आपल्या मागे, या सगळ्या दुःखातून सुटायचं. दुःखाची निवृत्ती करायची. दुःखाची निवृत्ती करायची पण कशी करायची. असली दुःखाची निवृत्ती नको. पुढच्या दारातून दुःखाला बाहेर पाठवलं की मागच्या दारातून दुसरं दुःख आलं पाहिजे. एक दुःख गेलं की दुसरं दुःख येत असतं. असं दुःख नको आपल्याला जायला. दुःख असं गेलं पाहिजे. पुन्हा औषधाला सुद्धा दुःख राहतं. एखादा म्हणला तुमच्याकडे दुःख आहे का, थोडं औषधापुरतं द्या. औषधापुरतं दुःख द्या म्हटलं तर देता आलं नाही पाहिजे. असं पाहिजे. त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. तुम्ही लावाळा खुरापता, हराळी खुरापता, खुरापल्यानंतर परत ते 2 दिवसांनी वर डोकं काढतं. मग एक जण म्हटलं आता काय करता तुम्ही, कंटाळला करून करून. तसं या संसाराच्या दुःखाने कंटाळलाय ना, मग त्याने आणलं ते तणनाशकाचं औषध आणि मारलं आणि म्हटलं आता राहू द्या 3 आठवडे, त्याला काय करू. मग तसं ते औषध लागतं त्याला. तसं दुःख निवृत्ती करता औषध हे साधू संतांनी बनवलेलं. पण ते आपण काय ते घेत. रोगाच्या निवृत्ती करता औषध आहे, पण औषध घ्यायचं कोणी, डॉक्टरने घ्यायचं का पेशंटने घ्यायचं. एक माणूस डॉक्टरकडे गेला, बाबा माझं असं दुखतंय तसं दुखतंय. त्यांनी तपासलं, दुःख कारण शोधलं, औषधं दिली. ही औषधं घ्या तुम्ही बरे व्हाल. पण ही औषधं घेत असताना थोडी पथ्य पाळावं लागेल तुम्हाला. जोपर्यंत औषधं घेता तोपर्यंत ही पथ्य पाळावी लागेल. तो डॉक्टरला काय म्हणतो, तुम्हाला फी किती दिली मी, 500 रुपये. आता औषधं मी घेतो बरं का, पण पथ्य तुम्ही पाळा. कारण माझं तोंड माझ्या ताब्यात, इंद्रिय ताब्यात नाही ना. इंद्रिय जिकडं जाई म्हणतात तिकडं जातो. नको करू म्हणलं की करतो. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा. धावू नये तिकडं जातं. चंचली मन कृष्ण. प्रमाथी म्हणजे दुःख. प्रमाथाला ते कारणीभूत ठरतं. म्हणून सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे, आपल्या ठिकाणी इंद्रिय सायरावायरा धावतात. ज्याला परमार्थ करायचं आहे ना, त्याची इंद्रिय ताब्यात पाहिजेत. त्याला शास्त्रामध्ये शम म्हटलं, शम आणि दम. त्याला इंद्रिय निग्रह म्हटलं. पण इंद्रिय का सायरावायरा धावतात, कारण मागच्या अनेक जन्मामध्ये आपण तेच केलंय. डोळ्यांनी जे पाहायला नाही ते पाहिलं, कानाने जे ऐकायला नाही पाहिजे ते ऐकलं, पायाने नको तिकडे चालत गेला, हाताने नको ती कर्म केली, आणि मग मागच्या जन्मातले संस्कार घेऊन आपण जन्माला आलेलो आहे. तुम्ही पाहता ना, काही मुलं एवढी लहान लहान असतात तरी परमार्थाची एवढी आवड असते, ते पाखवतच घेईन, आमकच करीन, काहीतरी वाजून टाळच वाजवत बसन. आजोबा पूजाला बसले की जाणार, हा देव घेईन ते देव घेईन, याला गंध लावीन. ते पूर्वजन्मेचे संस्कार घेऊन आलेला असतो. पण आपण काही काही संस्कार वाईट आणलेले असतात, काहीतरी उपद्रव करतात. ती अहिल्याबाई होळकर होती ना, अहिल्याबाई होळ आपण माहिती आहे सगळ्यांना. आणि त्या अहिल्याबाई एकदम धार्मिक होत्या. त्यांनी या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे बघा. काही ठिकाणी ते पूल आपला त्यांनीच बांधलेला आहे आळंदीचा, तर ते तीर्थक्षेत्राचा विकास केला. पण त्यांच्याकडे अशी संत मंडळी यायची, संत सभा भरायची, आणि त्या ठिकाणी ती प्रवचन कीर्तनं व्हायची. पण त्यांचा एक मुलगा होता, तो काय करता, ते संत लोक आली, साधू लोक आली, त्यांनी जोडे काढून ठेवायचे आणि आतमध्ये जायचे. तो विंचू पकडून आणता त्या जोड्यात ठेवायचा. तो गेला की विंचू चावला पाहिजे, उद्या आला नाही पाहिजे आमच्या घरी. त्या अहिल्याबाईंनी त्याला हत्तीच्या पायाखाली देऊन मारला. मग संस्कार असतात, संस्कार ते सुटत नाही. काय आपण म्हणतो ना, हा माणूस लय उपद्रवी आहे का, पूर्वीचे संस्कार. माणूस कसा वागतो याच्यावर पूर्वजन्मात कोण होतं हे कळतं. आपण म्हणतो ना, का रे गाढवासारखा वागतो,
कारण गाढवाचे संस्कार त्याच्यावर असतात. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा आपला विषय असा चालला की आपल्याला परमार्थ करायचा. कशा करता? दुःखाच्या निवृत्ती करता. दुःख कुणालाही हवंच नाही, दुःखाची कुणाला इच्छा नाही. प्रत्येकाचा जन्म आपण जे कष्ट करतो, जे प्रयत्न करतो, सगळं जे जे म्हणून करतो, अखंड जन्मल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत, रक्ताचं पाणी हाडाची काढ जे करतो ते सुखा करता करतो. सगळी तळमळ त्याच्या करता चाली. पैसे कशा करता कमवायचे? पैसे मिळल्यावर सुख होईल. लग्न कशा करता करायचं? लग्न झाल्यावर सुख मिळेल. मुलं काय करता? मुलं झाल्यावर सुख मिळेल. मग तरी सुख नाही, मग मुलाला डॉक्टर करा, वकील करा, मग जरा सुख होईल, चांगले दिवस येतील. ते झालं की मग त्याचं लग्न होऊ दे. असा चक्र कधी थांबत नाही आहे. हा संसार चक्र म्हणतात याला. याच्यामध्ये तुम्ही किती फिरा, यातून दुःखातून निवृत्ती नाही आहे. मग या दुःखातून निवृत्ती होण्याकरता महाराज असं म्हणतात की तुम्ही ह्या परमार्थ करत असताना जास्त करायला पाहिजे तसा करत नाहीत, म्हणून आपली इंद्रिय ताब्यात पाहिजे असं मी विषय सांगितला. आणि त्यासाठी महत्त्वाचं इंद्रिय जे जे म्हणती ते जे पुरुष करती ते तरली ना तरती विषय सुंदू. काही ठिकाणी असं म्हणतात की बाबा इंद्रिय जर आवरत नसतील, एखादा दारू पिणारा माणूस जर दारू प्यायला ऐकत नसेल त्याला घरात कोणता येईल. एखादा माणूस वाईट गोष्ट पाहत असेल त्या डोळ्यावर काळी पट्टी बांधता येईल. जर हाताने काही वाईट काम करत त्याला एखाद्या तुरुंगात टाकता येईल, त्याला बंधन करता येईल, पण मन मात्र बांधता येत. मनावर इलाज केला पाहिजे. लक्षात केलं का? कोणती कृती घडत असताना, कोणते कर्म घडत असताना आपल्याला भगवंतांनी 10 इंद्रिय दिल्यात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन आहे. मन हे राजा आहे सगळ्या इंद्रियांचं. मन जे म्हणतं ते इंद्रिय करतात. झोपेमध्ये आपल्याला इंद्रिय आहेत, पण आपण काम करतो का झोपेत? नाही. का करत नाही? मन त्या ठिकाणी कारणामध्ये लीन झालेलं आहे, मन शांत झालेलं आहे, मन कार्यप्रवण नाही झालेलं. आणि जागृतीमध्ये मन सांगतं चला इतक्या वाजल्या पारायणाला जायचं, चला इतक्या वाजल्या हरिपाठाला जायचं, चला इतक्या वाजल्या आपल्याला कीर्तनाला जायचं, चला इतक्या वाजल्या नाताला शाळेत सोडायला जायचे. सांगतं का नाही मन? पहिल्यांदा मन सूचना करतं, नंतर इंद्रिय त्याच्या मागे धावतं. मग भगवान परमात्मा सांगता, देव असं सांगतो, दुःखाचं कारण तुम्हाला या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर भक्ती करता असताना तुम्ही देहाने करता चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही मनाने भक्ती करा. मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी. माझ्या भजनामध्ये प्रेम पाहिजे. तुम्ही करता का नाही करता, पण प्रेम नाही. आपलं प्रेम संसारात आहे आणि देवाच्या ठिकाणी व्यवहार आहे. देवाची भक्ती करतो देवाची भक्ती. देव प्रसन्न झालो काय मागतो? विहिरीला पाणी नाही लागू दे, मुलीचं लग्न होत नाही होऊ दे, राहायला घर नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बस याला म्हणतात संस्कार, पूर्वजन्मीचा संस्कार परंपरेने आलेलं. फक्त आपली चूक काय होती, त्या संस्काराला खत पाणी आपण चांगलं असतं. तुकोबराय उदाहरण देतात, द्राक्षाचा वेल मधुर आहे, चांगला आहे, आपण शेतात लावलेला पण आहे, पण शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. द्राक्षाचा वेल लिंबावरही गेला, आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याला योग्य अशी खतपाणी घातलं पाहिजे. ही जबाबदारी वडिलांची आहे. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. म्हणून या ठिकाणी मी तुमचा विषय असा चालला की या ठिकाणी आपल्याला ह्या परमार्थ कशा करता करता हे आपला विषय चालला. आता आपण संसार टाकून इथं आलो, काय बिनकामाचे आहे का? नाही. पण आपल्याला तिथं सुख नाही. मी सांगितलं 2 आहे, एक सुखाचा सागर, एक दुःखाचा सागर. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आपली भक्ती करत असताना कशी करावी ते सांगत असताना महाराज म्हणतात ती योग्य संगतीमध्ये करावी, योग्य संगतीमध्ये करावी. संगत महत्त्वाची आहे. महाराज हे म्हणतात की तुम्हाला जर संगत करायची असेल तर अशांची करा ज्यांनी तो भगवान परमात्मा पाहिलेला आहे, ज्यांनी भगवान परमात्म्याचा अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी त्याचं सगळं दुःख निवृत्त केलेलं आहे आणि त्याच्या स्वप्नातसुद्धा कधी दुःख येत नाही, ज्यांनी त्या स्थानापर्यंत गेलेलं आहे, अशा माणसाची संगत करा. 2 गोष्टी आहे. एक प्रेम असा, प्रपंच आवडावा का देव आवडावा? देव आवडावा. का? देवाशिवाय आपल्याला तोरणोपाय नाही. शरीर आपलं आहे पण चालवणारा भगवान परमात्मा आहे.
साले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरवीन. तुम्ही आम्ही बोलतो, चालतो, सगळ्या कृती करतो, सगळी कामं करतो, खातो, खाल्लेलं पचवतो. कोण पचवतो? तो भगवान परमात्मा करतो तुमची आमची कामं. पण आपल्याला तो आवडत नाही. देवाची भक्ती करतो आणि संसार मागतो. या ठिकाणी महाराज म्हणतात असं का होतं? आपली संगत चुकली. या ठिकाणी तुकोबर आहे आपल्या, तुम्हाला असं सांगतात देवाचं मागणी मागतात. आपण देवाचं मागितलं पाहिजे. देवाचं पहिलं मागणं हे मागायचं गेल्यानंतर, देवा मी तुझ्या दारात आलो, माझ्याजवळ भाव असेल किंवा एखाद्याला नसेल तरी सुद्धा तू माझा अव्हेर करू नको. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपादृष्टी पाहे मदकडे पंढरी राया. अशी पहिली विनंती केली पाहिजे. भगवान परमात्म्याची कृपा झाली की भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला काय करतो? त्या ठिकाणी योग्य असं संतांची भेट करून देतो. ही भगवंताची कृपा. 3 गोष्टी तुम्हाला सांगत असतो बघा. एक शास्त्राची कृपा असावी म्हणजे वागायला चुकत नाही, वागणं चुकत नाही, कृती चुकत नाही. ईश्वराची कृपा झाली की अंतकरण स्थिर होतं, संतांची भेट होती. आणि संतांची भेट झाली की परिणाम असा होतो, संतांची सेवा घडली की संतांच्या कृपेमध्ये आपल्या सगळ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होती. म्हणून संत सज्जनांची आपल्याला कृपा होणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुकोबर आहे या भंगामध्ये भगवंताला प्रार्थना करतात. काय म्हणतात? अखंड जया तुझी प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम. सगळ्यामध्ये जगामध्ये अत्यंत दुर्मिळ गोष्ट म्हणजे प्रेम. घरामध्ये 10 माणसं एकत्र राहतात पण एकमेकाविषयी प्रेम असेल असं सांगता येत. प्रेम महत्त्वाचं आहे. तुम्हाला बाकी गोष्टी मिळतील पण प्रेम मिळत नाही. आणि प्रेम असं असतं, प्रेम सांगता येत नाही आणि प्रेम बोलता येत नाही. प्रेम असा गोष्ट आहे, प्रेमामध्ये फक्त द्यायचं असतं, समर्पण भाव असतो. प्रेमामध्ये काय मागायचं? आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मग आता काय आहे तर काय करता? माझ्याकडे 2 गाय आहेत, मग माझी एक गाय तुम्हाला दुभती आहे, तुमचा नाताला तुमच्याकडे नाही, विकत दूध घेता. आता त्या पिशवीतलं दूध कसलं असतं? मग काय करा? आमची एक गाय घेऊन जा. काय दिली? त्यांचं आमच्या खूप प्रेम होत, त्यांनी आम्हाला गाय दिली. का? प्रेम आहे. आणि गाय वेल्याच्या नंतर त्याची मंडळी आली, आमच्या मालकाने तुम्हाला गाय दिली ना, मग रोज सकाळी 1 तांब्या सकाळी 1 तांब्या दूध आम्हाला देत जा. मग काय झालं? व्यवहार झाला. तसा भक्तीमध्ये व्यवहार नको. देवाला काय समर्पित करायचं? तनु मनु जीवे, तन मन आणि जीव भाव त्या देवाला आपण अर्पण केला पाहिजे. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास ग. म्हणून सांगतात देवा मला असं कर. काय? ज्याच्याजवळ तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे, तो तुला अखंड आवडतो, अशाची मला संगत घडू दे. आणि मग मी कमळापती. कमळापती म्हणजे कमळेचा म्हणजे लक्ष्मीचा पती. त्या भगवंताला उपमा दिली, कमळापती. मग आपण एक अभंग म्हणतो नाही, कमळा विसावली पायी, अर्थ तुळशीचे ठाई. ती कमळा म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती असलेला, जगाचा मालक असलेला तू, मला तुझ्याविषयी ज्यांचं प्रेम आहे त्यांची मला संगत घडू दे. जर संगत घडली तर मात्र मला दुःख इकडं लागणार तुमच्या सहवासामध्ये. म्हणून संतांच्या संगतीमध्ये केलेला परमार्थ निश्चित स्वरूपाने आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतो. इतर किती साधनं करा, किती प्रयत्न करा, स्वतःच्या बळाने करता येत नाही. म्हणून हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, संतांची भेट झाल्याशिवाय. म्हणून संताविना प्राप्ती नाही. मला सांगा, आता एखाद्या घरामध्ये जर 10-5 मुलं असतील, 4-2, ही मुलं कुणाची? या एखाद्या माता माऊलीच्या माहेरची लोकं आली, ती म्हणते ना आमच्या गंगूबाईची ही मुलं आहेत का नाही? कुणाचं नाव घेतील? हा आमच्या गंगूबाईचा पती, ही तिच्या नावाने सांगणार. हा तिची मुलं आहेत, मुलं तिचीच आहे. पण मुलं आईपासूनच होतात पण बापाशिवाय होत. तसं तुम्ही आम्ही जन्माला आलो पूर्वजन्माच्या कर्माने, पण भगवंताशिवाय आलो नाही. भगवंत आपलं मुख्य कारण आहे, भगवंत आपलं उपादान कारण आहे. 2 गोष्टी तुम्हाला सांगतो जाता एक लक्षात ठेवा. तुमचा आमचा जो जन्म आहे, तुम्ही आम्ही या ठिकाणी जे उपस्थित आहे त्याला 2 कारणं. पहिली आपले आईवडील आहेत आणि दुसरा आहे भगवान परमात्मा. आईवडील हे निमित्त कारण आहेत आणि भगवान परमात्मा उपादान कारण आहे. दोघातला फरक सांगतो लक्षात येईल. निमित्त कारण त्याला म्हणतात, त्याच्याशिवाय कार्य होत. आई वडिलाशिवाय जन्म होणं शक्यच नाही. जसं जमिनीतल्या मातीचं गाडगी मडकी तयार करायचं म्हणजे त्याला कुंभारच पाहिजे, कुंभाराशिवाय गाडगी मडकी तयार होणार. जशी जमिनीतून बाकी वनस्पती उगवतात तसे गाडग्या मडक्याचे कोंब उगवत नाही.
काय भूमीमधून स्वयंभ निघती गाडग्या मडक्याचे कोंब नाही, कुंभाराशिवाय होत नाही. असं जरी असलं तरी कुंभाराला मुख्य कारण मानलेलं नाही. कुंभार निमित्त कारण आहे, निमित्त कारण आहे. हे निमित्त कशाला म्हणतात? ज्याच्याशिवाय ते कार्य होत नाही. पण झाल्यानंतर कार्य एका बाजूला आणि कारण एका बाजूला. कुंभारांनी गाडगी बनवली, भाजली, सगळी केली. गाडगी मडक्याचा टेम्पो भरला आणि बाजारात विकायला नेला आणि त्याच्या पोराला सांगितलं जा विकून ये. म्हणजे कुंभार घरी ज्यांनी बनवला तो वेगळा आणि बनवलेली वस्तू म्हणजे कार्याला सोडून राहतं कारण, त्याला निमित्त कारण म्हणतात. दुसरं उपादान कारण असतं, त्याच्याशिवाय कार्य होतच नाही. किती चांगला कुंभार असला त्याला जर माती उपलब्ध नसेल तर तो गाडगी बनवणार का? लाकडापासून गाडगी मडकी दुसरं काय दिलं तरी बनवू शकत नाही. मातीशिवाय गाडगी मडकी होणं शक्यच नाही. आणि किती गाडगी मडकी तयार झाली तरी तुम्ही जर उद्या म्हटलं की मातीने ठरवलं मला यांच्यातून बाजूला जायचं, मातीला बाजूला जाता येत, माती त्याला सोडून कधी राहत, त्याला म्हणतो उपादान कर. तसा आई वडिलांनी तुम्हाला आम्हाला जन्म दिला, आता आपले आई वडील एका बाजूला, आपण एका बाजूला, आई वडिलांना सोडून राहतो. पण ज्या भगवान परमात्मा आपलं उपादान कारण आहे, देवे दिला देह भजना गुमडा, देवाने हा देह निर्माण दिला. देव आपल्याला सोडून कधीच राहत. आपण कसलं काही कर्म करा, जागृतीमध्ये तो आपल्याबरोबर आहे, झोपेमध्ये तो आपल्याबरोबर आहे, स्वप्नात गेला तरी तो आपल्याबरोबर आहे. अखंड आपल्याबरोबर असलेला भगवान परमात्मा त्यांनी ज्या दिवशी आपल्याला सोडून जाईन त्या दिवशी आपल्या घरापुढं गर्दी जमलेली दिसेल. पण पाहायला आपण राम बोलो बाई, तो आपल्याला सोडून गेला की आपली माती झाली. आपण म्हणतो चला मातीला, माहितीला मग असं आपली राख होती, त्याचा वियोग झाला तर मूळ कारणाचा. म्हणून तो भगवान परमात्म्याचं आपल्याला अखंड स्मरण असलं पाहिजे. भगवंताचं स्मरण सुखाला कारण आणि भगवंताचं विस्मरण दुःखाला कारण. म्हणून अखंड स्मरण करायचं. महाराज आता तुम्ही सांगताना अखंड त्याचं स्मरण करा, प्रपंच कधी करायचा? तुम्हाला प्रपंच करायला करू नये असं सांगितलंच कोणी? तुकोबराय सांगतात वैराग्य मूर्ती सुखे करावा संसार. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात असोनी संसारी, तुम्ही संसार करा पण आम्ही सांगतो तसा करा, तसा करा. तुम्ही काम करत असताना काम टाकू नका. तुम्हाला सगळी कामं करावं लागणार उठल्यापासून झोपेपर्यंत. करत असताना आम्ही सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही काय शब्द वापरला. कुणाला राम आवडतो, कुणाला कृष्ण आवडतो, कुणाला गणपती आवडतो, कुणाला देवी आवडती, अनेक देव प्रत्येकाला आवडतात. मग तो त्या देवाची भक्ती करतो, कर काही कर, पण देवाला विसरू नको. त्या भक्ता म्हणतात काही म्हणा राम राम. परिणाम काय झाला? जाईल भवश्रम, दुःखाची निवृत्ती होईल, सुख होईल दुःखाचे, आपला प्रपंचच परमार्थ होईल. मग त्याकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणतात त्या देवाविषयी जर आपल्याला प्रेम निर्माण व्हायचं असेल, जर प्रेम निर्माण झालं तर प्रेम तिथपर्यंत त्या प्रेमाने तो माणूस आपल्याकडे खेचून येतो. आणि प्रेम दिलं, ज्या माणसाला प्रेम दिलं, एक गोष्ट व्यवहारातली तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला ज्याची आवड आहे, ज्या माणसाला ज्याची गोडी आहे, ज्या माणसाला त्याची गरज आहे, ती गोष्ट आपण त्याला पुरवली की तो आपल्याकडे न सांगता येतो. एक तंबाखू खायचं व्यसन होतं माणसाला खूप, त्याकडे तंबाखू देऊन चुनाच नव्हता, पण तिथून त्याने पाहिलं लांबच्या अंतरावर पूर्वीचा काळ होता, एक शेतकरी आऊत हाकीत होता, तो तिथून त्याचा आऊत बुप गेलं आणि तिकडं आला. का आला? त्याला पाहिजे होता चुना, त्याला गरज आहे चुन्याची. तो आऊत बंद केलं पण तिकडं त्याच्या गाला मला चुना द्यावं. अरे म्हणलं ती बैल ताटकाळी ना ताटकू दे, मला व्यसन आहे, मला ते पाहिजे, मला गरज चुन्याची. मी सगळं टाकून इथं आलो. तर भगवंत आपल्यापर्यंत येण्याकरता भगवंताला कशाची गरज आहे? भगवंताला काय आवश्यक आहे? भगवंताला काय मिळत नाही? जगाचा मालक असलेला, विश्वाचा पती असलेला, लक्ष्मीचा पती असलेला जगाचा मालक, त्याला काही कमी नाही, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, असा सर्व सत्ताधीश असलेला भगवान परमात्मा, त्याला एका गोष्टीचा दुष्काळ आहे, त्याला सगळं मिळतं पण ते मिळत नाही. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. म्हणून भाव महत्त्वाचा आहे, प्रेम महत्त्वाचं आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे. ती जर नसेल तर परमार्थ व्यर्थ आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय ना, मग त्याच्याविषयी असं म्हणतात, भाव धरून या वाचे कृपा करील हरी, अशी हरीची कृपा तुमच्या आमच्यावर व्हावी, असं जर आपल्याला वाटत असेल आणि जर भगवंता चुकून आपल्याला प्रसन्न झाला तर देवाला काय मागायचं? देवा मला आता जोपर्यंत माझं प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत मला या देहामध्ये राहावं,
मनाव आलं की आपल्याला जाता येत नाही, आणि ज्याला जायचंय त्याला थांबवता पण येत नाही. आलं ध्यानात का? ज्याला जायचंय त्याला थांबवता येत नाही, आणि ज्याची इच्छा आहे जायची त्याला जाता येत. कारण जोपर्यंत ध्येयामध्ये तोपर्यंत मला ही प्रकृती आहे, या प्रकृती या योगाने ही त्रिगुणात्मक असलेली प्रकृती सत्व रज तम, मला एखाद्याला माझ्या ठिकाणी तमोगुण जागा होईल, रजोगुण जागा होईल, माझ्या अंतःकरणातला एखादा विकार जागा होईल, माझ्याकडून पापकर्म घडेल आणि मला दुःख भोगावं लागेल. हे काय व्हायचं नसेल तर तू माझ्यावर काय कर, कृपा कर, मला अशाची संगत दे माझ्या जीवनामध्ये ज्याचं तुझ्यावर अखंड प्रेम आहे, मग मला तुझा कंटाळा येणार. असं एक तुकोबरायांचं तुम्हा आम्हाला बोलणं आहे. तर तुकोबराय म्हणतात, तुकोबराय एवढी प्रार्थना केल्या, तुकोबराय भगवंताला दटावतात. तुकोबराय म्हणतात, देवाला म्हणतात, विठ्ठला ऐकलं का, मी तुला जे बोलतोय तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. काय म्हणतात, जसा मास्तर मुलांना म्हणतो ना, मुलांनो बघा मी काय सांगतो माझ्याकडे लक्ष द्या, तसं तुकोबराय भगवंताला म्हणतात, देवा माझ्याकडे लक्ष दे, मी काय बोलतो तुझं चित्त माझ्याकडे दे. चित्त महत्त्वाचं आहे. आणि मग माझं न पाहिजे केला माझा आवेर, माझा तू कधी कंटाळा करू, माझं तुझ्यावर प्रेम राहिलं तू मला कधी. कारण भगवंत काय करतो, एवढं सगळं असलेलं ऐश्वर्य टाकून जो त्याला भाव देतो, प्रेम देतो, श्रद्धा देतो, त्या भक्तासाठी तो धावून येतो. महाराज म्हणतात, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. म्हणून अशी अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी आणि माझ्याच आलेल्या जन्माचं सार्थकता व्हावी अशी माझी इच्छा आहे. कारण पुन्हा जन्म मिळणार, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी वाट. म्हणून देवा मला तुझी मला विनंती आहे, जया तुझी अखंड जया तुझी प्रीती, मला त्याची संगती मग तुकोबराय मागतात. तशी संगती तुमच्या आमच्या जीवनामध्ये घडावी, आपल्या आलेल्या जीवनाचं सोनं व्हावं. जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, आपल्याला मिळावं. कृतकृत्यता जीवनामध्ये प्राप्त हो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, अशी परिपूर्ण अवस्था तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. झाली सेवा हिराबाई मातेच्या चरणी, तुम्हाला संत सज्जन चरणी समर्पित करूया आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यावं. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सावतामाळी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, हिराबाई माता की जय, वाघेश्वर भगवान की जय. विठ्ठल विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मुनींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्र माझे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी, भज जीवादे पुरुखीय अखंडित, हा निग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, द्रष्टा दृष्ट विजय हुआ विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वराऊ, हा होईल दान पसाऊ, येणेवरी ज्ञान देवो सुखिया जा, येणेवरी ज्ञान देवो सुखिया, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.